राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। कागल तालुक्यात गेल्या 24 तासात राजकारणानं असा कलाटणीचा फेरा घेतलाय की अनुभवी नेते सुद्धा चक्रावून गेले। जिथं चोरशीचा सामना आणि कट्टर वैमनस्याचे ढग दाटले होते, तिथं अचानक हसन मुश्रीफ आणि समरजित खाडगे हे दोन्ही राजकीय ध्रुव एकत्र येतील असा चमत्कारिक प्रकाशपुंज कोणालाच अपेक्षित नव्हता। चंदगडमध्ये राबवलेला फॉर्म्युला आता कागलमध्येच नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय दिशादर्शक ठरणार याची जाणीव सगळ्यांना झाली आहे। मुश्रीफ खाडगे आघाडी, राजकीय विवांची महासाखळी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कर्तबगार मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा तरुण चेहरा समरजित खाडगे हे दोघे जिथं एकत्र उभं राहतात तिथं समीकरण बदलतात हे तर ठरलेलंच। कागलमध्येही नेमकं तेच झालं। रातोरात नगराध्यक्षपद मुश्रीफ गटाला, उपनगराध्यक्षपद खाडगे गटाला असा राजकीय करार ठरला आणि कागलचं राजकारण अक्षरशः उलथून पडलं। शरद पवार गट आणि अजित पवार गटातील मतभेद बाजूला सारून कागलमध्ये निर्माण झालेलं हे एकत्रीकरण म्हणजे फक्त आघाडी नाही तर राजकीय कूटनीतीचं परमोच्च उदाहरण आहे। राजकारणातील 24 तासांचं चक्रव्यूह। कागलच्या रणांगणात सुरुवातीला सर्वांना वाटलं की कट्टर विरोधक असलेले समरजित खाडगे आणि संजय मंडलिक एकत्र येऊन मुश्रीफांना घेरणार यावर चर्चेची धुराळी उठली होती। अंतिम फॉर्म्युलाही 2 दिवसात जाहीर होईल असं समजलं जात होतं, पण इथेच मुश्रीफांनी खेळलं राजकीय ट्रम्प कार्ड। समरजित खाडगेंचं दार ठोठावून कट्टर विरोधकांसोबत हात मिळवत त्यांनी पुरोगामी राजकारणात एक नवा अध्याय लिहिला। राजकारणात शत्रू नसतात, वेळ आल्यावर हातात हात घेणारेच युगपुरुष असतात हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलं। संजय मंडलिक एकाकी, कागलची लढत नवी वळणावर। मुश्रीफ खाडगे एकत्र आल्यानं शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक पूर्णपणे चौफेर घेरले गेल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। कागलमधील त्यांची ताकद असली तरी आता त्यांच्या शिदोरीत ना मोठा मित्रपक्ष उरलाय ना राजकीय गणितातला ताकदवान सोबती। या एकजुटीमुळे मंडलिकांची पुढील भूमिका काय राहणार? ते आता नवीन आघाडी करतील का की स्वतंत्रपणे लढत देतील? सगळ्यांची नजर यांच्याच दिशेने खेळली आहे। चंदगड पॅटर्नचा विजय आता कागलमध्येही फॉर्म्युला 5। चंदगड नगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गटांना एकत्र आणण्याचं अद्भुत कामगिरी मुश्रीफांनी केली होती। तिथं मिळालेला यशस्वी अनुभव त्यांनी आता कागलमध्येही अचूकपणे राबवलाय। कागलमधील ही आघाडी फक्त एक स्थानिक करार नाही, ही कोल्हापूर जिल्ह्याच्या पुढील राजकीय भवितव्याची दिशा निश्चित करणारी चाल आहे आणि राज्याच्या राजकारणात येणाऱ्या दिवसात या समीकरणाचा मोठा प्रभाव पडणार याची चाहूल लागली। शेवटचा निष्कर्ष, कागलचा खेळ मोठा, त्याचे राजकीय पडसाद अजून मोठे। कागलमध्ये झालेला हा बदल राजकीय वाऱ्याची दिशा बदलतो, पारंपरिक वैर विसरून नवी राजकीय संगत घडवतो आणि विरोधकांना एकाकी करतो। मुश्रीफ खाडगे आघाडीमुळे कागलमधील लढत आता एका नव्या वळणावर आली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात या आघाडीची ताकद पुढील काही महिन्यात कशी उमटते याकडे आता संपूर्ण राज्याचा नजरबिंदू लागणार आहे। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।